परळीतील सर्व निष्ठावान शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, गद्दारांना क्षमा नाही हे दिघे साहेबांचं वाक्य. मग ते फक्त वाक्य आम्ही काय वाचत बसणार का? आजची ही मीटिंग खऱ्या अर्थानं ही काय कुठल्या विधायक कामाला किंवा एखादा कार्यक्रम घेतोय ते सांगायला बैठक नाही, तर ही जी काही क्रिया झाली आहे त्या प्रतिक्रिया देण्यासाठी ही आजची बैठक आहे. हा मतदारसंघ म्हणजे काय, इतर या मुंबईतले किंवा महाराष्ट्र राज्यातले इतर मतदारसंघ आमदारांचे तसं नाही, तर पक्षप्रमुखांच्या आणि भविष्य आणि आपल्या पक्षप्रमुखांच्या मुलाचा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघावरती संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं असं त्या मतदारसंघामध्ये कडक प्रतिक्रिया, आक्रमक प्रतिक्रिया आली नाही, तर मग या मतदारसंघातील शिवसैनिक नेमकं काय करतात हा प्रश्न राज्यातील जनतेला पडला असता. आणि म्हणूनच आज आपण सगळ्यांनी ते एकत्र येऊन गद्दारांना क्षमा नाही हे या वेळेला आपण बोलतो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्यातली या ठिकाणी आक्रमकता दिसते. खरं म्हणजे ते आले त्याच वेळेला गद्दारी करूनच आले होते आपल्याकडे, बरोबर ना? ते गद्दारी करून आले होते, त्याच्यामुळे आता आमच्याकडून गेले गद्दारी करून ह्याला म्हणण्याला अर्थच नाही, कारण मुळातच त्यांच्यावर तो शिक्का आहे. आता बघा, चिंता मला पण होती की 1.5 वर्षाने माझं पद गेल्यावर मी काय करू, किंवा मधल्या काळामध्ये ज्यावेळेला आदित्य साहेब निवडून आले त्याच्यानंतर आमच्या सरकारलाही चिंता होती की मी 2 वर्ष घरी होतो, मी काय करू. परंतु आम्ही कुठे भांडायला गेलो नाही, कोणाबरोबर सौदे करायला गेलो नाही. आमदारकी आणि खासदारकी असेल तरच मी जिवंत राहू शकतो, अशी कधीच पडू शकत नाही. लक्षात ठेवा, ते स्वतःचा स्वार्थच बघतात. हे मग जगूच शकत नाही आमदारकी खासदारकी शिवाय, मंत्रिपदाशिवाय. त्या तिथे बसून आम्हालाही ऑफर आल्या होत्या वेगवेगळ्या. आता हा या संदर्भाने विषय आला म्हणून माझ्यासारख्यावर तर अनेकदा संशय पसरवण्याचे प्रयत्न झाले, अनेकदा झाले. अगदी काल परवाकडे पण झाला प्रयत्न. सुनील शिंदे गायब. अरे मी तर विधान परिषदेचा आमदार, विधानसभेतले 3 आमदार आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलत नाही. माझ्याबद्दल मी नशीब 3 दिवस आधी अनिल परब यांना सांगून गेलो होतो, आणि अनिल परब मला विचारतात पण, तर मला जाण्याच्या आदल्या दिवशी भेटले, मला बोलले अरे तू गेलंच नाही अजून. बोललो निघतो आता रात्री. सुप्रियाताईंच्या मुलीचं लग्न होतं, मी थांबलो होतो. मी परवानगी घेऊन जाऊन सुद्धा माझी टीव्हीवर बातमी चालवली. ती बातमी कोणी चालवायला लावली हे देखील मला पत्रकारांनी सांगितलं, पण मी म्हटलं मी घाबरत नाही, मी योग्य वेळी उत्तर देईन. माझ्यात तेवढी धमक आहे, मी योग्य वेळी माझी ताकद दाखवेन, तेवढी माझ्यात धमक आहे. कारण शेवटी हा मतदारसंघ कोणाचा आहे याची आम्हाला या ठिकाणी हे आहे, आम्हाला त्याची कुठेतरी एक चाल आहे की माझ्या पक्षप्रमुखांचा हा मतदारसंघ आहे. आणि म्हणून या मतदारसंघात घडणारी प्रत्येक गोष्ट, त्या प्रत्येक गोष्टीला इकडचा शिवसैनिक जागरूक असला पाहिजे. इकडच्या शिवसैनिकांनी जागरूकपणे या ठिकाणी प्रतिक्रिया दिली पाहिजे. हा ज्यांचा त्यांचा प्रश्न राहिला, कोणी कुठलं पद घ्यावं, काय करावं, परंतु एक संघाने अभेद असलेली इकडची शिवसेना भविष्यात जर कोणी या ठिकाणी आपल्या पदाचा वापर करून या ठिकाणी आमच्यावर दबाव आणून तिला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्ही गप्प बसणार नाही. त्यासाठी आजची ही बैठक आहे, लक्षात ठेवा. आम्ही याच्यापूर्वी कामं करत होतो त्यावेळेला आम्ही शाखा प्रमुख नव्हतो, नगरसेवक नव्हतो, आमदार नव्हतो, तरी सुद्धा आम्ही कामं करत होतो. नलवडे साहेबांच्या पाठने फिरून आम्ही त्यांच्या कामात मदत करत होतो, कारण आम्हाला अभिमान होता की शिवसेनेचा नेता आमच्या मतदारसंघात राहतो, शिवसेनेचा नेता आमच्या विभागात आहे आणि त्यांच्याबरोबर मला फिरायला मिळते याचा आम्हाला अभिमान होता. त्या मुशीतले आम्ही सगळे शिवसैनिक आहे, लक्षात ठेवा. शिवसेना नेत्यांचा मान राखणं, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मान राखणं, त्यांच्या प्रत्येक कार्यात साथ सहकार्य देऊन त्यांना मदत करणे याच्यातले आपण आहोत. आणि त्यामुळे आज या ठिकाणी आदित्य साहेबांनी येऊन प्रतिक्रिया द्यावी या मताची आम्ही बिलकुल नाही, की त्यांनी येऊन आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं आजच्या मीटिंगला तुम्ही येऊ नका, तुमच्यासाठी हा विषय क्षुल्लक आहे, आमच्यासाठी क्षुल्लक आहे. परंतु शिवसैनिकांनी एकत्र येऊन या ठिकाणी भविष्यातील धोके काय आहेत त्याच्यावरती चर्चा पण केली पाहिजे आणि त्यावर उपाययोजना केली पाहिजे. म्हणून आजची बैठक आहे. आम्हाला जर तसं वाटलं असतं तर आम्ही दुपारी सकाळी 11 वाजताच प्रतिक्रिया दिली असती, परंतु आम्हाला या सगळ्या बाबतीत विशेष महत्त्व द्यायचं नव्हतं.
कारण हे आज ना उद्या घडणारच होतं, लक्षात ठेवा. मी मगाशी बोलल्याप्रमाणे आजही बोलतोय, जे काय चाललंय ना तळागाळातले कोणी तळागाळातले नाहीये, तळागाळातल्या शिवसैनिकांना मी सोबत घेऊन आपला पराभव केला होता. तुम्ही उगीच मीडिया समोर तळागाळात मी कार्यकर्ते आदित्य साहेबांना निवडून आणलं नाही, आदित्य साहेबांना निवडून आणणारे इथे बसले आहेत तुम्ही, किंवा सुनील शिंदे नाही, लक्षात ठेवा. आदित्य साहेबांना दोनदा निवडून आणणारे सगळे इथे आहेत. ठीक आहे, मतांचं ध्रुवीकरण झालं, काही राजकीय परिस्थिती बदलली म्हणून मतं कमी झाली, याचा अर्थ पक्षाची ताकद कमी झाली नाही. खरं म्हणजे प्रतिकूल वारा असून सुद्धा आम्हाला या ठिकाणी आमची सीट आम्ही या ठिकाणी जवळजवळ 7 ते 8 हजार मतांनी निवडून आणली. अतिशय प्रतिकूल वारा होतं राजकीय दृष्ट्या. आमच्या विरुद्ध धर्माचं हे उभं केलं होतं, धर्मभावना आमच्या विरोधात उभ्या केल्या होत्या. आम्ही आमचा मूळ हेतू बाजूला ठेवला आणि नको त्यांच्या नादी लागलो असं सांगून घराघरात जाऊन काही लोक प्रचार करत होते. अशा सगळ्यांना पुरून उरून आपण या ठिकाणी आदित्य साहेबांना निवडून आणलं. कारण शेवटी जनतेलाही माहीत होतं आदित्य ठाकरे हे सर्वसाधारण उमेदवार नाहीत, तर शिवसेना पक्षाचे ते मुख्य आहेत. राज्यभर त्यांच्या प्रतिमेचा दरार आहे, राज्यभर त्यांच्या प्रतिमेचं आकर्षण आहे. माझ्या विभागाचे ते आमदार असतील तर मला त्याचा अभिमान आहे, म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिले. तुम्ही आणि मी निवडून नाही दिले, लक्षात ठेवा. कोणी किती फुशारके मारू नयेत की माझ्यामुळे निवडून आले, त्यांच्यामुळे. मी अगदी आकडेवारी सहित दिलेला आहे. जर कोणाचं कर्तृत्व असतं तर त्यावेळेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 22,000 मतं मिळालीच नसती. तुम्हाला 32,000 मिळाली, त्याच्यातनं 22,000 त्याला मिळाली, 10,000 मतं ती पण जेमतेम. म्हणजे मी याच्यात बोलायला गेलो खूप आहे, इतकं वर्ष मी दाबून ठेवलं होतं. मला खूप बोलता येईल, खूप करता येईल, परंतु कोणाला किती महत्व द्यायचं, कोणाला किती महत्व वाढवायचं, याचं देखील आम्ही राजकारण इथे बसून शिकलेलो आहे. परंतु या ठिकाणी एक गोष्ट नक्की आहे, कोणी या भ्रमात असेल की आता आम्ही लाल दिव्याची गाडी घेतली आहे, मागे पुढे प्रोटोकॉल घेतलाय, आता जनता आमच्या मागे येईल आणि हा मतदारसंघ पोखरून काढू, तर लक्षात ठेवा त्या काळात आमचे शिवसैनिक या ठिकाणी बसलेले आहेत, त्या प्रत्येकाला तुमची ही कृती आवडलेली नाही. तुम्ही ज्यावेळेला आमच्याकडे होतात त्यावेळेला उठून तुम्हाला नमस्कार करत होते, तुमच्या मागे धावत होते. परंतु आता किंमत काय, आता आपली व्हॅल्यू काय, हे तुम्हाला या मतदारसंघात भविष्यात फिरताना कळेल. हा मतदारसंघ म्हणजे कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही. हा मतदारसंघ म्हणजे कोणी त्याची किंमत ठरवता कामा नये. या मतदारसंघाने खऱ्या अर्थानं शिवसेनेला ताकद दिली आहे. या मतदारसंघाने खऱ्या अर्थानं शिवसेना वाढवली आहे. आणि हा मतदारसंघ खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या पाठीचे खऱ्या अर्थानं अतिशय ताकदीने कोण उभा राहिला असेल तर आमचा हा मतदारसंघ. मग वरळी, शिवडी, लालबाग, परळ याच्यापैकी आम्ही होतो. आम्ही गेलो की आजही आम्हाला बाहेर सन्मान काय मिळतो, तर शिवसेनेच्या खऱ्या आक्रमक विभागातील एक कार्यकर्ते म्हणून आम्हाला मान सन्मान मिळतो. तिथे काय सुनील शिंदे म्हणून आम्हाला मान सन्मान मिळत नाही, किशोरी पेडणेकर म्हणून मान सन्मान मिळत नाही. तर ज्या मतदारसंघाने शिवसेनेची ताकद वाढवली आहे त्या मतदारसंघातले एक कार्यकर्ते म्हणून आम्हाला बाहेर गेल्यावर लोक मान सन्मान देतात. आता तुम्हाला कळेल बाहेर गेल्यावरती किती मान सन्मान मिळतो ते. आता तुम्हाला कळेल तुमची व्हॅल्यू काय. ठीक आहे, आमच्या हातात गाडी असेल, आमच्या हातात पाठीपुढे प्रोटोकॉलच्या गाड्या असतील, परंतु मान सन्मान आता विसरून जातो. मी शेवटी मान खाली घालून तुम्हाला फिरायला लागेल एवढं मात्र हे निश्चित आहे. आज या ठिकाणी उपस्थित असलेला शिवसैनिक आम्हाला एवढंच सांगायचं आहे, कारण मला माहिती आहे इथे बसलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जराही लवलेश नाही, चिंता नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. कारण तुम्ही ह्या गोष्टीची फिकरच करत नाही की आमच्यात कोण आला कोण गेला. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी पक्षाचे कार्यकर्ते आहे. शाखेमध्ये जाऊन मला शाखेचं नेमकं काय काम आहे, लोकांमध्ये जाऊन काय काम करायचं हे पहिल्यापासून आपलं सगळं ठरलेलं आहे. कामाचं समीकरण आपलं पक्का असल्यामुळे आजही आमच्यातलं, मी दुपारी बोलताना तेच बोललो की आजही आमच्याकडे 100 चेहरे असे आहेत जे आमदार बनू शकतात. आजही आमच्याकडे शेकडो असंख्य चेहरे असे आहेत की जे नगरसेवक बनू शकतात, शाखा प्रमुख बनू शकतात. परंतु पद एकच असल्यामुळे आमच्याही वांदे झालेले आहेत. याचा अर्थ कोणी आमची साथ सोडली नाही की कोणी आमच्याशी प्रतारणा केली नाही. एकदा एखादी निवडणूक जाहीर झाली की त्या उमेदवाराच्या मागे ठामपणे उभं राहायचं. एखादा पक्षाने कार्यक्रम दिला की त्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ठामपणे उभं राहायचं. या सगळ्या शिकवणीतले आपण सगळे शिवसैनिक
जे कोणी आता आमच्यात आले होते आणि मधल्या काळात आपल्या सगळ्यांमुळे 2-4 वर्ष भाव खाल्ली, हा तुमच्या नशिबी तेवढाच काळ होता. आता तुम्हाला तो काळ मिळणार नाही भविष्यामध्ये. जेवढे आमच्यात होतात तेवढा आता विसरून जा तुम्ही. जनतेमधला सन्मान काय आहे ना, ते फक्त आमच्यात असताना तुम्हाला मिळाला. आता जनतेमधला सन्मान अपमान काय असतो हे तिकडे गेल्यावर कळेल. आम्ही आमचे हात खराब नाही, आमची शब्द आम्ही वेगवेगळे घाणेरडे शब्द वापरून आमची वाचा खराब करणार नाही. कारण शिवसैनिकांच्या मनातनं जे काय शिवसेनेच्या त्रागातनं जे काय बाहेर येत आहे ते तुम्हाला तिथे स्वस्त बसून देणार नाही. लक्षात ठेवा. मान सन्मान राजकारणातली मोठं पद सगळ्यांनाच पाहिजे असतात, परंतु ते कष्टानं मिळवणं वेगळं, विश्वासानं मिळवणं वेगळं आणि पाठीत वार करून मिळवणं वेगळं. पाठीत वार केलेल्याला क्षमा कधीच जनता करत नाही किंवा तुम्ही आणि मी करत नाही. आणि त्यामुळे आजच्या या मिटिंगच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या या सगळ्या ज्यांना आता विशेष पदं मिळाली, मी तर काय आता सांगितलं किशोरीताईंनी, सगळी पदं त्यांनाच जात होती. आमच्याकडे आमचे सगळे कार्यकर्ते या बाबतीत नाराजी व्यक्त करत होते. अमुक पद आलं, तमुक पद आलं, तमुक पद आलं, हे पद आलं, ते पद आलं. परंतु शेवटी कार्यकर्त्यांना समजावण्याची धमक आमच्यात होती. लक्षात ठेवा. अनेक कार्य हे सगळे चित्रपट असे तयार करायचे, मी सांगेन तेवढंच आधी ते ऐकतात, कधीच नाही. हे कधीच चित्र नव्हतं. लक्षात ठेवा. फक्त तुमच्या समोर चित्र उभं केलं जायचं कारण शाखांमध्ये फूट पडली पाहिजे. हे आपल्या समोर चित्र उभं केलं जायचं, शाखांमध्ये फूट पडली पाहिजे की माझंच आदित्य साहेब ऐकतात, मग माझ्या मागे 10 लोक येतील आणि माझा सन्मान वाढेल. आणि त्या शाखेमध्ये मग माझ्या मागे येणारे 10 आणि 2-4 इतरांच्या मागे जाणारे 10, शाखेत उभी फूट पडली आणि त्याची वाट लागेल, अशा प्रयत्नातनं हे सगळे बनाव केले जायचे. तुला मी इलेक्शनच्या आधी तुला मी नगरसेवक करतो, एका शाखेत 10 लोकांना आश्वासनं द्यायची. तुला मी नगरसेवकाचं तिकीट देतो, तुला मी शाखा प्रमुख करतो. ही सगळी नीती त्या शाखेची वाट लावण्याची होती, पक्षाची वाट लावण्याची होती. लक्षात ठेवा. जो खऱ्या अर्थानं या शिवसेनेच्या मातीशी जुळलेला जो कार्यकर्ता असतो तो माझ्या शाखेमध्ये कधीही फूट पडणार नाही, माझ्या शाखेमध्ये कधीही एकमेकांबद्दल नाराजी होणार नाही, अशा तऱ्हेची काळजी घेत असतो. परंतु यांनी त्याचे उलट प्रयत्न केले. ते खरे ते शिवसैनिक असू शकत नाही. मी आज मीडियाला सांगताना तेच सांगितलं, शिवसैनिक आहेत म्हणून आमच्याशी बोलू नका. ते आपल्या सोयीसाठी आमच्याकडे आले होते आणि आता आपल्या सोयीसाठी निघून गेलेले आहेत. त्याच्यामुळे आले काय त्याच्याबद्दलही मला चिंता नाही, गेले काय त्याच्याबद्दलही चिंता नाही. फक्त आम्ही एकत्र येऊन आमच्या पक्ष नेतृत्वाला दाखवून देतोय. असे कितीही प्रकार आमच्या विभागात झाले तरी भविष्यातील इथला आमदार शिवसेनेचाच उद्धव साहेबांचा असेल, इथला खासदार शिवसेनेचाच म्हणजे उद्धव साहेबांचा असेल, इथला नगरसेवक उद्धव साहेबांचाच असेल, हे सांगण्यासाठी आजची बैठक आहे. आमच्या पक्ष नेतृत्वाला पण आमच्याकडून कुठून तरी हा संदेश गेला पाहिजे की शिवसैनिकांनी एकत्र येऊन मला हा संदेश दिलेला आहे. बरं, पक्षप्रमुखांची पण आमच्यावरती एवढा प्रचंड विश्वास आहे की त्यांनी एका शब्दानेही सांगितलं नाही आम्हाला की बाबा जाऊन शिवसैनिकांना भेटा. त्यांना माहित होतं वरळीतले अभेद्य असे किती आले, जे मी बोलतोय ना तेच उद्धव साहेबही तेच बोलतात, तिथे किती आले आणि गेले काय फरक पडत नाही. आता एवढे मोठे तिकडे वेगवेगळे प्रसंग घडले, त्यांना त्याच्यातनं ते डगमगले नाहीत. तर हे जे परके होते ते आले आणि निघून गेले, त्याच्यातनं काय घाबरायचं, त्याच्यातनं काय टेन्शन घ्यायचं. आणि त्यामुळे संघटनेचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही रोजच्या प्रमाणे उद्यापासून लोकांमध्ये जाल, त्यावेळेला लोकांची जी दैनंदिन कामं आहेत त्या कामामध्ये कुठेही खंड पडता कामा नये. लोकांना आमची गरज आहे. आजही पाणी नाही आलं तरी लोक आम्हाला बोलवत आहेत, एखाद्याला हॉस्पिटलला न्यायचं आहे तरी लोक आम्हाला बोलवत आहेत, एखाद्याचा नोकरीचा प्रॉब्लेम झाला तरी लोक आम्हाला बोलवत आहेत, सासू सुनेने एकमेकांना मारलं तरी लोक आम्हाला बोलवत आहेत. काय काय कजाक सासू आमच्याकडे पण आहेत. ही सगळी आपली दैनंदिन कामाची पद्धत आहे. किशोरीताई सांगतील. परंतु अशा सगळ्या घटनाक्रमांमधले आपण शिवसैनिक आहोत. त्यामुळे आजची घटना आमच्यासाठी विशेष काही गंभीर नाही. ते गेले म्हणून आजची मीटिंग आम्ही घेतलेली नाही. ते गेले आणि आम्ही आता टेन्शनमध्ये आहे म्हणून आजची मीटिंग आम्ही घेतलेली नाही.
इथली मजबूत शिवसेना आहे, त्या मजबूत शिवसेनेचं चित्र या ठिकाणी जनतेला दिसलं पाहिजे. या ठिकाणी जनतेला कळलं पाहिजे की इकडच्या सगळ्या शिवसैनिकांनी एकत्र येऊन पुढच्या लढाईची तयारी केलेली आहे, ते याच्यातनं दिसलं पाहिजे. आणि म्हणून आजची ही बैठक घेतलेली आहे. उद्यापासून बातम्या येतील की किशोरीताई त्यांच्याशी बोलणी चालू आहेत, लक्ष ठेवू नका. गोपाळ खाडेशी बोलणी चालू आहेत, लक्ष ठेवू नका. दीपक बागवेबरोबर बोलणी सुरू आहेत, लक्ष ठेवू नका. अरे कालच तो मानकर जाऊन भेटून आला. हे सगळ्या खोट्या वावडे हे एक्सपर्ट आहेत, हे खोट्या गोष्टी पसरवण्यात ते एक्सपर्ट आहेत, लक्षात ठेवा. खोटं कसं बोलायचं, खोटं चित्र कसं तयार करायचं, हे ह्या सगळ्यामध्ये एक्सपर्ट आहेत. म्हणजे मी इथे बसून 100 उदाहरण देईन, पण एखाद्याचं महत्व मला वाढवायचं नाहीये, लक्षात ठेवा. 100 उदाहरण देईल, ते 100 उदाहरण देताना 12 वाजले तरी बोलाल, सुनील शिंदे बोलत राहा तुम्ही, आम्ही जाणार नाही. 100 उदाहरण देईन मी. म्हणजे एखादी खोटी गोष्ट कशी त्याचं चित्र तयार करायचं. चालता चालता हे 500 लोक माझेच आहेत असं आदित्य साहेबांना भासवायचं. खूप सांगण्यासारखं आहे, परंतु ठीक आहे, जे झालं ते विसरून जा. आपण यांच्या ताकदीवर कधीच नव्हतो, यांच्या कामावर आपण कधीच नव्हतो, यांच्या कुठल्याही आर्थिक स्तोतीवरती आपण कधीच नव्हतो. आपल्याच खिशातले पैसे, एखाद्या सभेला जायचे तर आमच्या महिला भगिनी हे पुरुष कार्यकर्ते स्वतःचेच पैसे ट्रेनला देणार, स्वतःचेच पैसे BST ला देणार, टॅक्सीला देणार, स्वतःच्याच पैशाने वडापाव चहा पिणार. तेच त्याच्यामुळे आपल्याला कुठेही आम्ही आतापर्यंत यांच्या वडापाववरती जिवंत राहिलो, यांच्या गाड्यांवरती आम्ही कार्यक्रम केले, काय संबंधच नाही ना आपला. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीशी आपण एकदम अनभिज्ञ आहोत. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्यापासून आम्ही काही चार गोष्टी चांगल्या शिकल्या पण नाहीत, किंवा त्यांनी 4 गोष्टी आम्हाला चांगल्या शिकवल्या आहेत. त्याच्यामुळे त्या गेल्याने आमचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आता जे काय झालेलं आहे ते आता आपल्याला, म्हणजे आपण असं पण लक्षात ठेवत नव्हतो आणि आताही ठेवणार नाही. परंतु जर उद्यापासून आपल्या अंगावर कुठल्या माध्यमातून येण्याचा प्रयत्न केला तर मात्र सोडायचं देखील नाही. यासाठी आजची खऱ्या अर्थानं बैठक आहे. आम्ही तर अंगावर जाणार नाही, पण कुठून जाणून बुजून काही जर आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला, अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्हीही सोडणार नाही. आजच्या ह्या बैठकीच्या निमित्ताने म्हणजे निरोपही आम्ही दिले नाहीत कोणाला, हस्ते परहस्ते कोणी काय सांगितलं असेल तरी पण 2 तासाच्या या अंतरामध्ये इथे 500 कार्यकर्ते महिला पुरुष उभे राहू शकतात. तर चेंबूरकर साहेब 2 दिवसात आपण इथे 5000 लोक आले असतील, परंतु हे एवढे देखील मोठे नाहीत की त्यांच्यासाठी आम्हाला संख्या उभी करावी लागेल. याच्या पूर्वी आपली चुणूक दाखवलेली आहे. मग अरविंद भोसलेंनी पण एकदा चुणूक दाखवली होती. अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने अरविंद भोसले मागे उभे आहेत, मधु दळवी आमचा गेला, प्रत्येकाने दाखवलेली आहे. अगदी चुणूक दाखवायची बोलले तर आम्हाला गँगची गरज नाही, एकटे दुखते कापी आहेत आमच्या इथे. त्यामुळे आजपासून जे काय झालंय ते विसरायचं, आमच्यात कोण होते हे विसरायचं आणि केवळ उद्धव साहेबांनी आमच्यावर टाकलेला विश्वास, या विश्वासाने आपण आपल्या दैनंदिन कामाला लागूया आणि इकडची शिवसेना जी आपल्या सगळ्यांच्या ताकदीनं उभी आहे ते अधिक मजबूत करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.